नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. सगळ्यांचा जो काही राष्ट्रीय प्रश्न होता, शिक्षक भरतीची निवड यादी कधी लागेल, अगदी सांगितल्या प्रकारे पूर्वी सांगितलं होतं शनिवारी किंवा सोमवारी लागेल आणि त्यानंतर सांगितलं की रविवारपर्यंत लागेल, सोमवार सुद्धा उजळणार नाही. अगदी त्या पद्धतीनं रविवारी मध्यरात्री या शिक्षक भरतीच्या निवड याद्या लागलेल्या आहेत. निवड झालेल्या सगळ्या राज्यभरातील तमाम अभियोग्यताधारकांना, ज्यांनी चाकतासारखी असं या यादीची प्रतीक्षा पाहत होते, गेल्या 10-12 वर्षापासून मनाशी बाळगलेलं शिक्षक होण्याचं स्वप्न, समाज परिवर्तनाचा मुख्य असा मजबूत असलेला पाया अर्थात शिक्षक, राष्ट्र उभारणीचा मजबूत असा बेस असणारा शिक्षक आज समाज परिवर्तन घडवण्यासाठी आजपासून त्यांची निवड झाली आणि त्यांच्या ज्या काही महत्त्वाकांक्षा होत्या, त्यांची जी काही इच्छा होती ती आज पूर्ण झाली. अशा निवड झालेल्या राज्यभरातील सगळ्या शिक्षकांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि ज्यांची निवड झाली नाही किंवा थोड्या मार्क्सने राहिलेत, अशा मुलांसाठी सुद्धा खूप शुभेच्छा देतो की अशा मुलांनी नाराज होण्याचं कारण नाही. कारण ही जी जाहिरात होती, ही जाहिरात 22,000 पदाची आहे आणि पुढील टप्पा पण आहे. त्यासोबतच आत्ता जे काही निवड झालेले रिकमेंडेड केलेले विद्यार्थी आहेत ते 11,086 इतक्या मुलांची निवड झालेली आहे. मुळामध्ये जाहिरात ही 22,000 पदाची होती. तर जे काही उर्वरित आहेत, फक्त ही निवड जी आहे ते विना मुलाखतीची आहे आणि मुलाखतीसह ही जी काही निवड होणार आहे ती आता पुढील काही दिवसामध्ये यथावकाश म्हणजे काम सुरूच आहे त्याचं, तर ती पण लवकरच होईल. तर मित्रांनो, थोड्या मार्क्सनी ज्यांचा नंबर गेलेला आहे किंवा थोड्या मार्क्सनी ज्यांची मेरिट्समध्ये नाव आलेलं नाही, अशा मुलांनी घाबरून जायचं नाही. अगदी ज्यांची निवड झाली अशा मुलांना त्यांची आता पुढील कार्यवाही जी काही असते, कागदपत्र पडताळणी किंवा मग समुपदेशन, ते संबंधित ज्या ज्या आस्थापनामध्ये झालेलं आहे निवड तुमची, संबंधित जिल्हा परिषदमध्ये त्या संदर्भाची कार्यवाही करण्याच्या सूचना जे काही आहेत ते आयुक्त कार्यालयामधून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, यापूर्वी तुम्हाला सांगितलं की त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात, कशा पद्धतीनं ती निवड प्रक्रिया समोर होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते 12 फेब्रुवारीच्या अनुषंगाने शासन निर्णय जो काही होता आपल्या शिक्षक भरतीचा निर्णय, त्या अनुषंगाने जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतील. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये अपात्र जर विद्यार्थी असेल जे की चुकीची माहिती प्रोव्हाइड केली आणि त्याच्याकडे ती चुकीची माहिती दिल्याच्या नंतर त्यांच्याकडे ते म्हणजे डॉक्युमेंट्स नाही आहेत, तर अशा मुलांना नक्कीच अपात्र करण्यात येते. त्यामुळे चुकीच्या ज्या काही त्या ठिकाणी माहिती आपण दिलेली आहे ते त्या ठिकाणी अपात्र करण्यात 100% येणारच आहे. त्यामुळं अशा मुलांनी थोडंसं बाजूला राहावं, जेणेकरून आपण जेवढ्या सेल्फ सर्टिफायमध्ये आपण सगळी माहिती जी काही दिलेली आहे ते सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आपण घेऊन उपस्थित राहावं लागतं. त्या संदर्भामध्ये पुढील मी सांगेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास ज्यांची निवड झाली त्या सगळ्या अभियोग्यताधारकांचं मनापासून अभिनंदन करतो. प्रशासनाचं या ठिकाणी कौतुक करतो. शिक्षण आयुक्त कार्यालयातील जे काही आज जाणीवपूर्वक सांगतो की प्रशासन अधिकारी असो, उपसंचालक शिंदे साहेब असो, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर असो, ज्ञात आणि अज्ञात ज्या ज्या अधिकाऱ्यांना, मंत्रालय स्तरातील अधिकारी असो, सचिव सर असो, उपसचिव साहेब असो, महाजन साहेब, देवल साहेब असो, या सगळ्या अधिकारी वर्गांच्या खूप चांगल्या प्रयत्नाने कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ पदभरतीची निवड यादी लावायची होती. सोबतच बऱ्याच वेळा मी शिक्षण मंत्री महोदयांना सुद्धा या ठिकाणी हे केलेलं होतं, पण आता शेवटी विरोध म्हणजे विरोधच होणार, विलंब होत असल्या कारणानं. तर मी आज या सगळ्या शिक्षण मंत्री महोदयाचं सुद्धा या ठिकाणी आज मनापासून आभार मानतो, कौतुक करतो, धन्यवाद देतो. सगळ्या प्रशासनातील अधिकारी वर्गांचा मनापासून आभार देतो, कौतुक, धन्यवाद देतो आणि थांबतो मित्रांनो.
आपण शिक्षक भरतीच्या संदर्भात किंवा शैक्षणिक घडामोडीच्या संदर्भात यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुढील जी काही माहिती आहे ती सगळी डिटेल्समध्ये पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. अजून एक अनेक मला रात्रीपासून कॉल्स येता मॅसेज पण येत आहेत, सर तुमची निवड झाली का. तर मित्रांनो, माझी निवड झालेली नाही आहे. तुमची निवड झाली यातच माझं खूप समाधान आहे. माझ्या माहितीने किंवा मी करत असलेल्या कामाने त्याच्यामध्ये तुम्ही निवड होणे हे खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे कुठेतरी मनाला समाधान आहे. 2017च्या पदभरतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं आपण खूप प्रयत्न केले होते. तेव्हा पण म्हणजे कुठे ना कुठं काही कमी नाही आहे आपल्याला तुमच्या आशीर्वादामुळं. त्यामुळं मनाला समाधान आहे. सोबतच माझ्यासोबत किंवा ज्यांच्यासोबत मी चळवळीमध्ये म्हणा किंवा शिक्षक भरती लढ्यामध्ये उभा राहिलोय ते माझे सहकारी मित्र, बंधू, तुल्य मित्र संतोष मगर सर. संतोषची जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी निवड झाली. त्यांना मनापासून खूप 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 अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. या चळवळीसाठी त्यांचा लढा जो होता खूप मोलाचा, महत्त्वाचा होता. त्यांची निवड होणं संयुक्तिक होती, कारण ती व्यक्ती डिझर्व करत होती त्यांच्या पोस्टसाठी. या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. त्यांचा लढा ती चळवळ होती, ती लढा होता जो असं महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती म्हटलं की पर्यायी शब्द संतोष मगर असं नाव असायचं. तर त्या व्यक्तीला हक्काची नोकरी मिळाली, तो डिझर्व करतोय. त्यामुळे त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद मित्रांनो. इथंच थांबतो. जय भीम, जय शिवराय.